काही कस्टमर एवढे म्हणजे हे घाईचे असते तर का नाही. तर आणि कसं आहे पाहुण्यातलं असल्यामुळं काही नाही पण म्हणता येत नाही काय नाही. तर परवा दिवशी कस्टमर आलं बघा, जवळचंच नातेवाईक आहे. तर रस्त्यावरून तिथूनच त्या ताई काय म्हणतात, नाही मला ना ब्लाऊज शिवून पाहिजे बघा ताई, आणि कधी देताय तुम्ही? मी म्हणलं कधी देऊ, शनिवारी आल्या होता. मी म्हणलं रविवारचं तर माझं शॉप बंद असतं, सोमवारी दुपारी देते तुम्हाला. नाही नाही म्हणलं मला एका तासात ब्लाऊज पाहिजे. मग हातावर मी ड्रेस शिवायला लागले. म्हणतात ती बाजूला ठेवा आणि माझं ब्लाऊज घ्या शिवायला. मी म्हटलं ताई असं कसं होईल, हातातलं तरी पूर्ण करू द्यावं लागेल ना, आणि मी ड्रेस शिवत होते. तर नाही म्हणल्या. मी म्हटलं ताई काय करा म्हटलं, तुम्हाला जर अर्जंट असेल तर एवढ्या वेळेस तुम्ही दुसरीकडून घ्या म्हटलं शिवून, आणि नंतरच्या वेळेस मग मी तुम्हाला देते म्हटलं शिवून. एवढ्या वेळेस घ्या म्हटलं तुम्हाला अर्जंट पाहिजे असेल तर चालते म्हटल्या. बसल्या आणि पुन्हा शेवटी जाता नाही बघा इथं ब्लाऊज पीस ठेवला. आज सोमवार आहे, काल रविवार होता, काल पण ते आणि मुळात मापाचं ब्लाऊज दिलं नाही. आणि आज 3 दिवस झाले बघा. केव्हा शनिवारी सकाळी ब्लाऊज त्यांनी घेऊन आलेले आहेत, शनिवारी मापाचं ब्लाऊज आणलं नाही. त्यांना काल म्हटलं दुपारच्या नंतर आहे मी शॉपवर, दुपारी तरी आणलं, दुपार पण त्यांनी आणून दिलेलं नाही. आणि आता आज बघा आता 11-11:30 वाजले तर अजून पण ते आलं नाही. बघा कशा कस्टमरवर विश्वास ठेवावा. आणि बऱ्याच बायकांनी असं केलं की एवढे मला अर्जंट शिवायला लावले ब्लाऊज, संक्रांतीच्या वेळेसचे तो का अजून इथंच आहे तो ब्लाऊज. कसं ह्या कस्टमरवर विश्वास ठेवायचा आणि कसं नाही. तुमच्यासोबत होतं आहे का कधी असं? होत असेल तर कमेंटमध्ये नक्की मला सांगा.